इथं करा तुम्ही वरती बघा किती वाढून गेलं. 20 ते 35 फूट वाढून गेलं. काही जागेवर ते 20 फुटापर्यंत तिकडे सुरुवातीला. आणि एका एकरात इथं 2000 काय 2100 झाडं बसवली. कारण काका आपलं पूर्ण नाव? हिरालाल ओंकार पाटील. हिरालाल ओंकार पाटील. राहणं माझं जवखेडा गाव, शहादा तालुका, शहादा तालुक्यात जवखेडा गाव, आणि नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्हा. बरोबर. काका तर शेती किती आहे आपल्याकडे? त्याच्या अगोदर एक सांगतो, मी स्वतः कृषीभूषण आहे. अच्छा. मला कृषीभूषण अवॉर्ड सेंद्रिय शेतीमध्ये 100% सेंद्रिय शेती. ओ हो हो. 100% सेंद्रिय शेतीमध्ये गेलो होतो मी. हा हा. रासायनिक कंप्लेट बंद करून दिलं होतं. हा. आणि 1996ला, हा हा. म्हणजे आज 30 वर्ष अगोदर मला हा अवॉर्ड मिळालेला आहे कृषीभूषण. अच्छा. आणि तोही कसा मिळाला तर आपले जवळगावचे भवरलाल जैन हा हे यांच्या R&D फार्म, हा त्यांचाही प्रस्ताव होता. हा. सुरेशदादा जैन मिनिस्टर होते. बरं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. अच्छा. शशिकांत सुतार कृषी मंत्री होते. अच्छा. त्यावेळेस मला तो अवॉर्ड कृषीभूषण पुरस्कार मिळाला. बरोबर. आणि ते काही वशिला नाही का ओळख का काही असं काहीच काही नाही. स्वकर्तृत्वावर. हा, इथं त्यावेळेस बघा 95 मध्ये, हा 95 का 96, 95 मध्ये शेषन साहेब होते आयुक्त. हा हा. आणि त्यांनी के शेषन, आणि त्यांनी काय केलं त्यावेळेस, त्यांनी पद्धत बदलली का तिथलेच अधिकारी तिथं नाही राहू द्यायचे इलेक्शनसाठी. बरोबर. इथं नंदुरबारला दिलं होतं. ओरिसाचे कृषी सचिव पटनायक म्हणून होते. बरं. ते नंदुरबारला बसले. बरं. आता तेव्हा तर बॅलेट पेपर होतं, ते केल्यानंतर ते बसले. मग 2-3 दिवस ते सगळीकडे मतदान झालं. मग काउंटिंग. मग त्यांनी रिकामा येथे धुळे जिल्हा होता तेव्हा, नंदुरबार नव्हता. धुळ्याला फोन केला जिल्हा कृषी अधिकारीला की मला एखादा चांगला फॉर्म असेल इथं पाहिजे. त्याने फटक्यात, कारण ते धुळे जिल्हा असताना धुळ्याचे जिल्हा कृषी अधिकारी कार्यशाळा इथंच घ्यायचे माझ्या या शेतावर. बरोबर. अगदी कृषी विज्ञान केंद्रवाले इथं कार्यशाळा घेतात येतात असं. बरोबर. तर त्यावेळेस त्यांनी इथं आले. 7 तास फिरले ते. त्यांच्याजवळ ते कृषी सचिवच होते ना, पायलट गाडी त्यांच्याजवळ, पुन्हा पोलीस गाडी. बरोबर. आणि 6-7 तास तेव्हा मी ग्रीन हाऊस केलेलं होतं. टिश्यू कल्चरच्या हार्डनिंगचं काम मी तेव्हा करायचो. 1990ला. बरं. 90ला म्हणजे किती वर्ष अगोदर तुम्ही. 90 आणि हे 30-35 वर्ष अगोदर. बरोबर. म्हणजे लॅब तेव्हा महाराष्ट्रात फक्त मोजून होत्या. या ज्या कंपन्या होत्या, मायकोची टिश्यू कल्चरची लॅब होती. आणि ग्रीन हाऊस म्हणजे तेव्हा पॉली हाऊस होते तेव्हा. फॅन पॅड आणि हॉगर्स ते लावलेले. बरोबर. आता खरं ग्रीन हाऊस तर ऑटो सगळं याच्यावर आहे, कॉम्प्युटरवर चालतात ते खरे आता ग्रीन हाऊस. म्हणजे तो अनुभव घेतला. मी स्वतः टिश्यू कल्चरची लॅबही टाकणार होतो. सगळं तयार झालं होतं. अनुहिरा टिश्यू कल्चर करून रजिस्ट्रेशनही करून घेतलं होतं. बरं. तर त्यावेळेस मी हार्डनिंगचं काम करायचो. केळीचे रोपं मी अगोदर तर बेंगलोरवरूनही मागवले, हार्डनिंग केलं. त्यानंतर मग हडपसरला एक कोण होतं त्याचं मागवलं. मग मुशीला ते कोटेचा म्हणून त्यांचीही रोपं मागवली. काही वेळेस तर मला वाटतं जैनची मागवली होती. बरं. ते हार्डनिंग केलेलं विकायलाच खूप त्रास. तेव्हा 40 वर्ष अगोदर तर ते तेव्हा ते 17ने 18ने 20 रुपयात रोप ते द्यायचं. चांगला शेतकरी नाही घ्यायचा. एवढं मला 8 आण्यात माझ्या घरचा कण. बरोबर. आणि कळसाला एवढं हे करायचं. बरोबर. आता त्याचं महत्त्व कळलं तेव्हा ते पैसे गेले चालेल तेच लावतो असं आहे. त्यामुळे वृक्ष शेतीकडे कसं वळलात? वृक्ष शेती तर सुरुवातीपासून मला ती हौसच होती. आंबे माझे 35 वर्ष अगोदर, 40 वर्ष अगोदरही आंबे लावलेले होते. ते करत असताना ते आवड तयारच होते अगोदर. झाड असं हे
बरोबर का त्याला सवय झाली ज्या शेतकऱ्याला त्याला हा. त्याच्याशिवाय राहत नाही असं आहे. बरोबर हे संतही सांगतात ना, वृक्ष सोयरे आमचे, असं आहे ते बरोबर काय वृक्षवल्ली आम्हाला आम्हा सोयरे. हा. तसा तो प्रकार आहे, आपोआप ते वाढत जातो. फक्त आपली इच्छा असेल तर. इच्छा मग हे नाही मिलिया काय ते- डुबियामध्ये कसं आलात म्हणजे मालाबारनी तुम्ही अभ्यास केला होता याचा? मिलिया डुबियामध्ये मला पुण्याच्याच एका कंपनीने त्यांच्या इथं पिरंगुटलाही होतं मला वाटतं डेमो वगैरे, काय मला अच्छा. नीट आठवत नाही. त्यांनी व मिलिया लावा, चंदन लावा, इतके पैसे मिळतील, आम्ही स्वतः खरेदी करू, बरं. असं करून ते त्याच्यात पडलो. लावल्यानंतर ते लागले 2-3 वर्षातच त्याची ही वाढ वगैरे पाहून त्याच्याकडे जास्त ओढला गेलो मी. बरं आणि अगदी अगोदर मी एकाच वेळेस येतच जवळजवळ 20,000 मिलियाची रोपं लावली होती सुरुवातीला. बरं एकाच वेळेस, म्हणजे एक आठवड्याभरात, एकच दिवशी सांगा, एकाच अच्छा, वेळेस हा. मागवलेली रोपं. आणि कापताना त्याच्यातले मी अगदी 25-30 महिन्याचेच झाले, 30 महिन्याचे झाले. हां आणि काही झाडं कापली. तेव्हा एक प्लॉट एक एकर भर, आपण 1-1.5 एकर कापलं. मला तेव्हाही झाड चांगलं असं वाटायला लागलं बरं किंवा चांगलं होईल, पण ते वजन धरत नाही. मिलियाला पोषण तेव्हाच पूर्ण होतं का 5 वर्ष तरी जाऊ द्यायला पाहिजे. भरीव बरं. होतं आणि वजनही तेव्हा धरतं. असं मध्ये थोडं पोकळ असतं, बरोबर अंगठ्यासारखं पोकळ असतं. तुम्ही लहान आता यायला चाललं हां आपलं तर पोकळ दिसेल, आणि त्यामुळे ते उंचही वाढतं. असंही बरं ते उंची एवढी 60-70 फूट पावतो, 80 फूट पावतोही वाढून जातं ते. बरोबर हां आणि त्यावेळेस ते सुरुवातीला कापलं 20 महिन्याचं, 25 महिन्याचं, हा. 2च वर्षाचं समजा. हां तर ते काहीच वजनही उतरलं नाही ते एक झाड मला. आणि त्यावेळेस पहिल्या वेळेस कापलं तेव्हा 4,000 रुपये टन दिलं. बरं लागलीच पुन्हा 1 वर्ष जाऊन कापलं तर 5,000 रुपये टन झालं. हां दरवर्षी 1,000-1,500 रुपये टनच्या मागे वाढ होत होत गेली. गेली हां आणि ते पैसे नंतर ते जसं मग 5-6 वर्षाचंच कापलं, त्याला बरोबर गणित बसलं का व ते एक झाड आपल्याला जवळजवळ म्हणजे तेव्हा 8,000, 7,500, 8,000 रुपये टनही गेलं. हां आणि एका झाडाचं वजन ते 6व्या वर्षी मला जवळजवळ 5 क्विंटल तरी मिळालं सगळं. हां म्हणजे एका झाडाला 5 क्विंटल मिळालं. हां, तयार माल. तयार माल. त्याच्यात ओके. नाही ते 12 इंचाच्या खालचे ते सोडून सोडून देतात. देतात. बाबूवाले जसं वरचं सोडून देतात. सोडून दिलं. 5 क्विंटलही धरा आणि ते 7,500 रुपये टन गेलं, म्हणजे 3,000, 3,500चं एक झाड पडलं. पडलं बरोबर आणि त्यावेळेस ते समजा 500 झाडं जरी एकरी होती हां तरी 15 लाख 20 लाख म्हणजे चांगलंच वाटायचं. चांगलं ना ते. उत्पन्न मिळालं. चांगलंच बरोबर. वाटायचं ते. बरोबर आता याचं गणित एकदम भयानक हे झालेलं आहे. काय हे आता मला हा क्लोन नवाही आहे आलेला. हां याच्यामध्ये 10-12 क्लोन आहेत. सुबाबूमध्ये 10-12 क्लोन आहे. बरं ही खरी आफ्रिकाच्या जंगलातली जात आहे. बरं आणि तिथलं नाव, आफ्रिकेमधलं नाव याचं मिलिया डुबिया आहे. हां ते नाव इथं ठेवलं. काहींनी इकडे गुजरातमध्ये मालाबार नेम केलं. मालाबार नेम केलं, की ते एकाने तर रॉयल ट्री म्हणून नाव हो, दिलं. हो. रॉयल ट्री करून हो. टाकलं. ते होतं केळीमध्येही तसे नावं स्वतःच काही. बरोबर ना डेव्हलप नुसता करतात clone व्हरायटी वेगळा डेव्हलप वेगळा. करतात. तर मग आता याच्या आता गणित संपूर्ण असं- क्षेत्र किती येतं आता? आता माझ्या जवळ जुनी जी झाडं आहे हां 20,000 झाडाची जवळजवळ ॲव्हरेज 3 पट करून दिली ती. बरं बरं हे विस्त्रिक 60 60,000 70,000 झाडं जुनी आहेत. जुनी आणि बरं ही आत्ता जी ह्या 8 महिने अगोदर 9 महिने अगोदर ही जवळजवळ पुन्हा 16,000 झाडं लावलेली आहे. बरं बरं आणि गणित याच्यात जर तुम्ही बघाल तर ते हे मला 5 वर्ष जवळजवळ पूर्ण होण्यात येतील तेव्हा कापायला सुरुवात करेल. बरोबर. तेव्हा एक झाड मला 7-8 क्विंटल तयार माल देईल. एक झाड 7 ते 8 क्विंटल देईल. हां. बरं आणि म्हणजे असं तुमचं गणित आहे. आणि त्याचं गणिती आहे. आणि आता अनुभव येतोय का हो आणखी जास्त अपेक्षित आहे मी, हां का 10 क्विंटलच्या वर घेईन मी एक झाडाच्या हां वर. हां आणि 12,000 रुपये टन, 1,200 रुपये क्विंटल हां त्याने करारी करून गेलेले, मीच घेऊन जाऊ.
बर बर आणि झाले भाव. आता मी मागे 7 महिन्या अगोदर कापलं हा तर 11,000 रुपये टन दिलं मी. बर बर म्हणजे म्हणजे ते दिवसेंदिवस करारचं भाव करा- वाढतोच आहे. हा, हा. वाढतो जे आणि म्हणून कमी तो होणार नाही भाव. म्हणून मी ते 4,000 रुपये टन दिलं. तेव्हापासून वाढत गेले. याने करार केला तेव्हाही मी म्हणजे तुमचं मत असं आहे की शेतकऱ्यांनी आता हे शाश्वत शेतीसाठी मिलिएट उभ्याकडे वळलं पाहिजे. मिलिया डुबियाने मी बोललो असंही तुम्हाला का झाडच ते शाश्वत शेती बनवू शकतात. बर ते म्हणजे पेरू- पारंपरिक शेतीपेक्षा शाश्वत झाड शेती आणि झाडांचीच आहे. दोन कामं होतं का पर्यावरणाचंही काम करतो आपण हा आणि नुकसान काही आलं, सायक्लोन आलं, कोणतंही संकट आलं हा तर ही झाडं काही 100 बाकी आहे. तुमच्या सोयाबीन आहे, द्राक्ष आहे, काही आहे, जे 12 महिन्यात येणारं केळी आहे. हा. केळी सुद्धा आता तुमच्याकडे पूर्ण भुईसपाट होतात. साफ झाली. हा तसं तेवढ्या वादळात इथं मे महिन्यात वादळ असं आलं होतं. माझी ह्या जागेवर केळी होती हा आणि पपया होत्या. हा ते मे महिन्यात पूर्ण साफ भुईसपाट झालं सर्व. लागलीच. मग त्याच्यात हे मे मालाबार नंतर नेऊन टाकून दिलं. हे जून महिन्यात लावलं असेल, जून जुलैमध्ये बरोबर हे. तर आता किती महिने होतात बघा तुम्ही, ते बरोबर. 7-8 महिने. मग त्या 9 मानाने महिने. ग्रोथ खूप चांगली आहे. हां, खूपच चांगली आहे. म्हणजे तुमचा सल्ला असा आहे की पारंपरिक शेतीपेक्षा थोडीफार का होईना वनशेतीकडे वळायलाच- वळलं पाहिजे. वळायलाच पाहिजे शेतकरी म्हणून. खरं तर इथं आपला तो विषय नाही, मिलियाबद्दल आहे. हा पण शेत महिन्यात ते निघालं, हा कांदे असा किंवा सोयाबीन आहे, 4 महिन्यात सोयाबीन निघालं, पुन्हा ते रान तयार करा, पुन्हा त्याच्यावर काहीतरी दुबार लावा, हा उन्हाळ्याला वाटल्यास उन्हाळ्यात लावा, ते 3 वेळेस पेरणी करा, लावा आणि काढा. तो खर्च आणि तो परिश्रम त्यापेक्षा एका पहिल्या वर्षी याला थोडं आपल्याला त्रास आहे, खर्चही होतो. हा रोपाचाच खर्च तुम्ही 30 रुपये 35 रुपये रोप धरा, हा हे असंही मिळतं. आता तुम्ही 15 घेतलं हा तर साधारण 30 प्रमाणे रोपं चालतात. जनरली मिळतं. हा. बरोबर. आणि 1800-1900 झाडं बसवली तर 18-54,000 60,000 रुपये तर रोपांचाच खर्च आहे. बरोबर. ड्रिपचा खर्च रोपांचा ड्रिपचा खर्च आणि खताचा खर्च खताचा सोडून असं एक वर्ष ते जवळजवळ आणि कंटिन्यू याला खत पाणी देत राहिलं तर त्याची ग्रोथ जोमाने होते आणि खूप चांगल्या म्हणजे पद्धतीने होते. समोर उदाहरण आहे का. हा मलाही ते आलो का मी विचार करत 5 मिनिटं तर दाखवायला येतो त्यांच्या भोवतं, पुन्हा मी उभा राहतो. तर 4 दिवस म्हणजे तुम्ही स्वतः आश्चर्यचकित होत आहे. अंदाज असं घेतला का रोजचं 4 ते 6 इंच वाढते. बर बर 4 इंच तर कसंही वाढते. 10 दिवसात आलो तर 40 इंच म्हणजे वाढ बाहेर सातत्याने दिसते. 10 दिवसात आलो तर 3 फूट वाढलेलं दिसेल.